कलर्स बघायला। सकाळचे झालेत 6:45 आणि मी निघालो आहे लिंको वायडक्टला आणि सकाळचे 5 डिग्री तापमान आहे आणि येस थंडी वाजते मला आणि काय नाही, वेळ वाया न घालवता पटकन जाऊया लिंको वायडक्टला फॉल कलर्स बघायला। चला, एक्सायटेड, सुपर एक्सायटेड। रेवन रॉक ओव्हरलुकला आलेलो आहे आणि सूर्य असा एकदम समोर आहे आणि येस, या व्लॉगमध्ये मी स्टार्टिंगला काय दाखवलं नाही, शूट करून ठेवलं एका त्याचे फ्युचरमध्ये दाखवेन, ते म्हणजे माय न्यू ड्रोन इज हिअर। येस, ड्रोन घेतलं आहे आफ्टर सो मेनी विचार विनिमय केल्यानंतर फायनली ड्रोन घेतलं आहे आणि आपण आता ड्रोनचं जरा मी सेटअप करतो। ड्रोन, हे ड्रोनचं रिमोट कंट्रोल, त्याच्यानंतर दिस इज माय बेबी, दिस इज माय ड्रोन। मी ड्रोन घेऊन सेटअप करून झालेलं आहे ऑलरेडी, सो त्याला आता डायरेक्ट फ्लाय करायचं आहे। पूर्ण रेडी तयारीशी आलो आहे मी आणि फॉल कलर्स जे दिसतात आहे मागे, जे दिसतात आहे म्हणजे कायच सांगू, आणि इथून डायरेक्ट ड्रोन फ्लाय करणार आहे मी। ओके, आणि येस, ड्रोनला मी एनडी फिल्टर पण लावून टाकलं आहे ऑलरेडी। सो हा असा साधारण माझा ड्रोन आहे आणि ड्रोन मी पुढे जाऊन उडवीन, तिकडे असा एक असा टेकडी निघालेली आहे, त्या टेकडीवरनं ड्रोन उडवायचा प्लॅन चालला आहे माझा। आता हा कॅमेरा मी या माईकला या रिमोट कंट्रोलरला लावणार आहे। पहिला आपण हा कंट्रोलर सेटअप करून घेऊया। क्लास, कुठनं गाडी घालतोय भाई, कुठनं गाडी घालतोय, कुठनं गाडी घालतोय। मला जरा गाडी आड लावावी लागेल कारण की मी जरा गाडी रस्त्यात येते असं मला वाटतं, तो गाडी जरा आड लावतो आणि मग भेटतो आणि डायरेक्ट आता ह्या पुढचा शॉट असेल तो ड्रोन शॉट असेल। हा व्ह्यू फार छान आहे, फॉल कलर्स। अशा प्रकारे इकडे फॉलचे कलर्स आलेले आहेत आणि आम्ही लिंको वायडक्टच्या तो जस्ट एक स्पॉटच्या आधी आम्ही इथे थांबलो आहे, जिकडे असं काही ना काहीतरी रंग दिसतात आहे आणि तुम्ही तो
हे पूर्ण डोंगराचा शॉट तुम्ही व्लॉगमध्ये बघितला असेलच अँड आय होप तुम्हाला आवडला असेल ड्रोनचा शॉट. अजून पुढे लिंको वायडक्ट बाकी आहे, तिथे जाऊ, लिंकोला जाऊ आणि करू शूट. लई बाप वाटतं आहे बडे, लई बाप वाटतं आहे, एक नंबर आहे. मी आलो आहे ह्या पॉन्डच्या इथे. असा हा पॉन्ड आहे, लेक पॉन्ड वॉटेवर, आणि कलर्स दिसतात आहे. मागनं ब्रिजवरनं वॉक करता करता गाडीतनं दिसलं, अप्रतिम व्ह्यू दिसला. थांबूया म्हटलं, इथे थांबलो. आता तुम्ही तो व्ह्यू ह्या अँगलने तर बघितलाच, ड्रोनच्या अँगलने बघा. तर अशा प्रकारे ओके, तर अशा प्रकारे ते ड्रोनचा शॉट झाला आणि यार काय भारी मजा आली. आणि तो शॉट मी लेजिट इकडनं घेतला होता, इकडनं खाली बसून. DJI मिनी 4K ब्रो, आय एम लिटरली इम्प्रेस्ड. असं हा काहीतरी ग्रीन माउंटन व्हॅली असा विषय आहे, याचं नाव दिलं आहे ग्रीन माउंटन व्हॅली. आणि आम्ही इथे का थांबलो आहे हे कळेल, कारण की समोर एक स्पॉट आहे त्या साईडला तिकडे. आणि बाय द वे मी फोन ड्रोनच्या रिमोट कंट्रोलला लावला आहे आणि ट्रायपॉड गाडीत ठेवलं आहे. आणि इकडनं मला ड्रोन शॉट घ्यायचा आहे. कसा ते आत्ता बघा. तर या
बॅकग्राऊंडचा कसा वाटला ड्रोन शॉट नक्की कळवा. आणि इथे ड्रोन नेला, तो ड्रोन ऑलमोस्ट त्याची बॅटरी 10%वर आली आणि वॉर्निंग आली की रिटर्न टू होम कर. आणि तो ड्रोन होता 700 मीटर लांब इकडनं, तो एकदम पार डोंगरामध्ये होता ड्रोन मध्ये. आणि तिथे पुढे तू नेऊच शकत नाही ड्रोन. तर मग मला तो काही करून परत आणावा लागला. आणि स्पोर्ट्स मोडवर होता म्हणून तो पटापट आला. सो फॉर्च्युनेटली लाईक ड्रोन सक्सेसफुली लँड झाला. आता परत कारमध्ये जाऊन तो चार्ज करतो. भाई एका बॅटरी फुल चार्जमध्ये मजबूत मी काय ते फुटेज कॅप्चर केलं आहे. सो काय कलर्स आहेत क्लास. अशा काहीच्या प्रकारे गाडी लावली आहे मी. आणि तो लिंको वायाडक्ट आहे. दॅट्स बेसिकली अ ब्रिज. आपल्याला खंडाळ्याचा ब्रिज माहिती असेलच, तो असं वरना दिसतो तो अमृतंजन ब्रिज. सो सेम तसाच आहे, फक्त इकडे असे रंगीबेरंगी रंग आलेत झाडांना. आणि आता इथे एक ओव्हरलुक आहे समोर तिकडे. सो तो ओव्हरलुक क्रॉस केल्यानंतर पुढे तो वायाडक्ट आहे. तिकडे चालला आहे विचार ड्रोन उडवायचा. सो तिकडे जायला एवढं लांबपर्यंत पार्किंग आहे. इट्स जस्ट बिकॉज ऑफ फॉल. आणि फॉल कलर्स आल्यामुळे एवढं सगळं हाईप झालं आहे ही प्लेस. म्हणजे डोंगर साधारण असा दिसतोय. हा तुम्ही ड्रोनचे शॉट्स भरपूर बघितले, बट माझ्या घरापासून म्हणजे रोहनकपासून 3.5 तास लांब येण्याचा जो उद्देश आहे ते हेच होता, हे कलर्स बघणं आणि ते वायाडक्ट बघणं. फॉलमध्ये लोक असाच बाहेर निघतात, कार बाईक्स सगळ्या कन्व्हर्टेबल कार वेर अशा त्यांच्या सगळ्या घेऊन. कारण की इतका वेदर प्लेझंट असतो, ना गरम ना थंड. सो त्याच्यामुळे इतकं फिरायला मजा येते आणि इतकं सहीच वाटतं, एक नंबर. तर अशा प्रकारे लिंको वायाडक्टचा विषय पण टिक झालेला आहे. वा काय सिनरी आहे. आय नो मी फुल डार्क येत असेल कारण की सनलाईट इकडनं आहे. सो एनिवेज जाम मजा आली. वर्थ होतं इतकं लांब ड्राईव्ह करत येणं. दुपारचे वाजलेत 2.
हे लोक याला टर्म करतात पंजाबी ढाबा रेस्टॉरंट आहे म्हणून. आईच्या गावात बघूया आतमध्ये काय प्रॉपर असं ढाबा स्टाईलच वाटतंय मला. अरे असा आहे का? फूड ट्रक आहे. हो भेंडी फूड ट्रक आहे हा. एक खाटबीट आहे. भाई साहब ये तो मक्खन टाकलाय त्यांनी त्याच्यावर आणि लेचेड बाजूला अख्ख्या लोणच्याची अख्खी बरणी आहे खायला आणि आलू पराठा मिक्स मिक्स पराठा आहे. आणि प्रत्येक टेबलवर त्यांनी बरणी ठेवलेली आहे लोणच्याची. मी ते खाटेवर जरा 10 मिनटं आणि लेजिट 10 मिनटं डोळा लागला होता. इतकी ती बाप खाट आहे ना, एकदमच भारी. आता खाऊन घेतो.